नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटी बोलते. माझा नवीन ब्लॉग आहे हा. तर मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय सांगते, मला कमेंट खूप सुंदर केल्या. परवा माझा एक व्हिडिओ टाकला होता मी, की स्त्रियांना कसं पुरुषाची गरज असते. खरंच गरज असते पुरुषांना पण स्त्रियाची गरज असते. तर एकाने कमेंट काय केली, तुमच्यासारख्या बायका पाहिजेत. आमच्यासारखे म्हणजे काय? आता पहिल्याची पिढीतले आम्ही आहे. पहिल्याची म्हणजे आता जी पिढी चालली ती. आता नंतर येणारी पिढी बघा, तुम्हाला सांगते, नवऱ्याला एवढा त्रास देतात बायका. तर त्यांनी काय म्हटलं, नवऱ्याला मारते, नवऱ्याला उलटं बोलते. पण आपण जर पहिल्यापासून असं जर ठेवलं, पहिल्यांदा स्टार्टिंगला उलटं बोललं की तिथंच थांबायला पाहिजे, है ना. आणि तुम्हाला ती मारते म्हणजे तुमच्यात काहीतरी कमी असणार आहे. तुम्ही पहिल्यापासून जर मार खायला लागला बायकोचा, तर मग तुम्हाला मारच खावा लागणार आहे. पहिला जेव्हा हात उचलला तेव्हाच त्याचा हात रोखवायचा असतो. समजलं का? कुठली पण गोष्टी असते, अति तिथे माती होत असते. आजकाल एवढ्या स्त्रिया, एवढ्या म्हणजे बायका पुरुषांना एवढं मारतात. रेल्वे स्टेशनवर कुठंही जाऊ दे, पुरुषांना त्या मारत असतात. चुकी त्यांचीच असते. तू असं का केला, तसं का केला, तो हिथं का गेला, लवकर का आला नाही, येताना तुला हे घेऊन यायला सांगितलं तो ते तू घेऊन का आला नाही, तुझ्या आईला सांग, जा निघून. एखाद्या वेळेस त्यांना दुसरा मुलगा, जा त्या मुलाकडे, इथं कशाला राहिली तुझी आई. ह्या तक्रारी करते त्यांना आणि तो वैतागून जातो. रस्त्याने चालताना तुम्हाला सांगते, स्टेशनवर किंवा रेल्वे स्टेशनवर, ऑफिसच्या बाहेर त्या फोनला हे लावले असते हेडफोन कानामध्ये, आणि तो इतका बोलत असतो बायकोला तिकडून. ती इतकी भांडत असती बायकोला. अक्षरशः ना, तो किती जणांनी असे व्हिडिओ टाकलेले आहेत पाठीमागून घेऊन, बघा हे किती भांडते. म्हणजे आजकालचे नवरे आपल्या बायकोला खूप वैतागलेले आहेत. तर तुम्ही ठाम पहिल्यापासून तर राहायला पाहिजेत. अशी उलटी बोलायची नाही, असं वागणं माझ्या पुढं तर चालायचं नाही. तू तुझ्या बापाला आईला मारते का, तुझ्या आई बापाला तू उलटं बोलते का? हं. मग इथं आल्यावर तुम्ही सासरी जेव्हा येते तुमची बायको होती, तर तुम्हाला ती उलटं बोलते, तुम्हाला मारते, तुमच्या आईबापाला शिव्या देते, तुमच्या आईबापाला हाकलून घराच्या बाहेर काढा म्हणते. हे योग्य आहे का? ते दादाची एक कमेंट टाकली, त्या कमेंटलाही उत्तर आहे. त्या दादानी बरोबर टाकलंय. आजकालच्या बायका मारतात, शिव्या देतात असं टाकलंय त्यांनी. तुमच्यासारख्या बायका पाहिजेत. म्हणजे कसं दादा, आमची पिढी वेगळी, आमच्या आईवडिलांनी आम्हाला तसं शिकवलं नाही. आमच्यासारखं आम्ही नेहमी आमचे संसार चांगलाच चालावा, किंवा आम्ही सगळ्या गोष्टीचा त्याग करतो आणि नवऱ्याच्या पुढं आम्ही झुकून वागणारे आहेत. जे नवरा सांगाल ते ऐकणारा, जे सासू सासरे सांगणार ते ऐकणार, ह्या आम्ही आम्ही आहेत. पण म्हणतात ना, अन्यायासाठी लढा म्हणतात. काय काय बायका काय म्हणतात, अन्यायासाठी लढा. कशाला अन्याय आहे ना. अन्याय मी सहन केला म्हणून तर 40 वर्ष माझा संसार टिकला. तुम्ही जर काय काय अन्याय अन्याय म्हणजे तसं अन्याय नाही. उपाशी ठेवणं, मारणं, मारझोड करणं असला अन्याय नाही आहे. एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही, देत नाहीत आणून, म्हणजे आपण कमवत नसतो, शिकलेलं नसतो, म्हणजे आपल्यावर अन्याय झाला की अन्याय म्हणजे तसा अन्याय नाही आहे. म्हणजे रागून बोलणं आपल्याला, असं एखाद्या वेळेस सहन केलं म्हणून कसं असते, काही कमवण्यासाठी काही गमवणं हे असतं. आपल्याला काहीतरी कमवायचं आहे, आपल्या आईवडिलांचं नाव करायचं, संसार करायचा आहे, मुलांना मोठं करायचा, तर या गोष्टी देवानं चुकल्या नाही तर आपण तर कोण आहे सांगा. एवढे दैवी शक्ती देव असलेले त्या देवांना सुद्धा झुकावं लागलं, आहे का नाही, आपल्या आई वडिलांसमोर. त्या देवीतांना सुद्धा आपल्या पतीसमोर झुकावं लागलं, तर आपण तर कोण, एक साधारण माणूस आहे. तर तुम्ही बायकोचा मार खाण्यापेक्षा तिथल्या तिथं जबाब द्यायला शिका. कारण तुम्ही आज तुम्हाला कसं आहे, तुम्हाला ती बायको तुमच्यावर दबाव टाकण्याच्या आधी तुम्ही ते हे करून, म्हणजे म्हणजे दबाव पडायला नाही पाहिजे आपल्याला, असं शिका तुम्ही. नाही, हे चुकीचं आहे, मला हे पटलेलं नाही. प्रत्येक वेळेला तुमच्यावरती दबाव टाकते, मग तुम्ही ऐकता. हे अशा चालत आलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं आपण कुठंतरी कमी पडतोय. आपली भारतीय संस्कृती आहे, पुरुषप्रधान देश आहे, माहीत आहे आपल्याला. खरंच आणि खरंच पुरुषप्रधान देश आहे. काही काही ठिकाणी स्त्रियांचं आपलं, मग ज्या गोष्टी नाही चालत त्या नाहीच चालत, खरंच चालत नाही आहे.
आपण कशाला नवीन प्रथा पाडायची आहे की नाही. म्हणून थोडंसं पुरुषांनी पण नीट वागावं, चांगलं वागावं, व्यसन करू नये, स्त्रियांना माया करावं, प्रेम करावं, आईवडिलांना आपल्या जपावं. आणि ह्या गोष्टी चालत राहतात. शेवटी संसार आहे, बायको आहे. तर मला एवढं सांगायचं होतं. तर त्या दादाच्या कमेंट आली होती, दादा असं नसतं, युग बदललेला आहे, तुम्ही पण ठामपणे राहायला पाहिजे. तुम्ही पहिल्यापासून तुमच्या बायकोच्या चुका पदरात घालता, म्हणजे चूक स्वीकारता बायकोची. मग एकदा बायकोची तुम्ही चूक जर स्वीकारली मग तशी सवय लागते त्यांना. मग त्यांना वाटते माझ्या बायकोची मी चूक केलं, माझ्या नवऱ्यालाच काय नाही तर बाकीच्यांना काय करायचं घेऊन, माझा नवराच तयार आहे. माझ्या नवऱ्याला मी मारले तरी माझा नवरा काय म्हणत नाही, मी चुका केली तरी माझा नवरा काय म्हणत नाही. कोण सासू सासरे कुठलं पाहुणा रावळा आणि कुठला समाज आलाय, माझा नवराच मला काय म्हणत नाही, हे असं त्यांना वाटतं. मग त्यांचं काय होतं, परत त्यांचं पावर वाढतं म्हणजे त्यांचं काय म्हणते त्याला, इम्युनिटी पॉवर, आतून पॉवर वाढते त्यांची, असं म्हणतात त्याला. म्हणजे त्यांना वाटते काहीच नाही, माझा नवरा ऐकते, माझा नवरा आहे, सगळं माझा नवरा आहे. 30 वर्ष आईवडिलांनी सांभाळलेलं, जीव लावलेलं ते गेलं गाढवाच्या ह्याच्यात, खरं सांगते तुम्हाला. आणि हे आता 8 दिवस आली नाही बायको, झालं मग ते. म्हणून आपण स्ट्राँगपणे राहायचं असतं. आता एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा मी, तो व्हिडिओ एका मुलांनी लग्न झाल्यावर ती बायको नवऱ्याला म्हणते तुझी चांगली नाही अशी तशी म्हणलं. त्यांनी त्या दिवशीपासून त्या बायकोच्या अंगाला स्पर्श करत नाही. माझ्या आईबद्दल तू आज बोलली, उद्या तर काय माझ्याबद्दल बोलणार, माझ्या भावाबद्दल बोलणार, भाऊजाईबद्दल म्हणलं. असे पण आहेत काय काय मुलं जगामध्ये. पहिल्यापासून तुम्ही ऐकून घेऊ नका अजिबात कोणाचं सुद्धा, म्हणजे बायकोचं चुकीचं ऐकून घेऊ नका. जे बरोबर आहे ते बरोबर ऐकून घ्या ना, आहे की नाही. हां ठीक आहे म्हणायचं, करू म्हणायचं, ठीक आहे म्हणायचं. काही वस्तू एखादी असती म्हणायचं, कुठं जायचं तर हा ठीक आहे. पण तुम्ही अति जर केलं तर मग तुम्ही आज लाखो करोडो रुपये जरी कमवत असाल तर तुम्ही तिथंच शून्यामध्येच राहणार तुम्ही, है ना. तुम्ही आज लाखो रुपये कमवताय, तुम्हाला 20 वर्ष 30 वर्ष नोकरी जाऊन काही पण नाही तुमच्याकडं. साधारण व्यक्ती मजूरसुद्धा तेवढं करतात, तुमच्या एवढं घर घेतात, हे करतात. पण तुम्ही एवढा खूप पैसा कमवता पण तुमच्या हातातच काय नसते, काहीच होत नाही तुमच्यातनं. शेवटी तुम्ही जिथून आला तिथंच राहणार, असं असतं. मग काय काय गोष्टी स्वतः करायला शिका, एवढं सांगायचं आहे. दादा तसं नसतं, आमचा जमाना वेगळा आला, तुमचा जमाना आहे तोच जमाना आहे, स्त्री पण आहे पुरुष तोच आहे, पण तुमची विचार करण्याची क्षमता बदललेली आहे. तुम्ही स्त्रियांना सूट दिलेली आहे, स्त्रियांना प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यामुळे स्त्रिया खूप बिघडलेल्या आहेत आजकाल. मला एवढं सांगायचं आहे बस, बाकी तुमची इच्छा.